सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वाशिम शहरातील सरकारी दवाखान्यासमोर 1 जून रोजी राऊत कुटुंबातील 5 जणांना गुंड प्रवृत्तीच्या 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉडसह घातक शस्त्रांनी बेदम मारहाण केली होती। यामध्ये 5ही जण गंभीर जखमी झाले असून प्रवीण राऊत या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे। या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाकडून वाशिम पोलीस स्टेशनसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात पीडित कुटुंबासह मोठ्या संख्येने महिला आणि हिंदू बांधव सामील झाले होते। या मोर्चाकरांचे आक्रमक रूप पाहून पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी आरोपींवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं असून त्यांनी आरोपी विरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देत या घटनेचा तपास DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतलाय। 1 जूनला ही घटना झालेली होती आणि भयंकर प्रकारे 17-18 जणांनी एका पोराला मारलं। तो पोरगा सध्या हॉस्पिटलमध्ये, त्याला बोलता येत नाही आहे, एवढं त्याला गंभीर जखमी आहे। आणि त्याच्यानंतर हे जे परिवार आहे किंवा काही जे लोक आहेत हे सर्व ठाणेदारांकडे गेले। मुख्य आरोपीचं नावही सांगितलं की यानं मारलं वा, कोणतरी काय नाव आहे फजा, तर त्याचं नावही सांगितलं। ठाणेदार त्याच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हते आणि अशा याच्यामुळं पोलिसांचं जे एक हे आहे ती जी प्रतिमा आहे ती मलिन व्हायला लागली होती। त्याच्यामुळं आज हे जे जनता आहे ही सर्व वाशिमकर, आज पाहता तुम्ही 45 डिग्री तापमान आहे वाशिमचं, एवढ्या याच्यामध्ये लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत लोक रस्त्यावर आले आणि हे रस्त्यावर येणं दुर्दैवी आहे। कारण आज 5 दिवस झालेले आहेत, प्रशासनानं याच्याकडे दखल घ्यावी याकरता सर्व आज 3 ते 4 किलोमीटर पैदल चालत आले। SP साहेबांकडं जे मेन होतं की ज्या मागण्या होत्या की 307 दाखल केल्या जावी, यांना पकडल्या जावं, रस्त्याचं अतिक्रमण हटावं आणि या जे केसची निरपक्ष काय व्हावी, जांच व्हावी, याच्याकरता सर्व आज SP ऑफिसमध्ये आले होते। SP साहेबांनी सांगितलेलं आहे की 307 जे एका घंट्यात दाखल केल्या जाईल। दुसरी गोष्ट, जे 3 टीमा त्यांनी नियुक्त केलेल्या आहेत त्यांना आरोपींना पकडण्याकरता आणि रात्रंदिवस त्यांचे प्रयत्न चालू आहेत असं त्यांनी सिद्ध केलं। दुसरी गोष्ट, आजची जी हे निकाल आहे किंवा ही केस आहे यांनी DYSPकडे दिलेली आहे ठाणेदारांच्या हातातून घेऊन। तुम्ही समाधानी आहात आता? नाही, समाधानी आता 5-6 दिवसांत समजेल साहेब, एकदम आज थोडी समजणार आहे। आणि एक कसं आहे, प्रत्येकाच्या मनात एक भावना आहे आणि पुढे वाशिमचं जे अस्तित्व आहे, वाशिमचं जे समजा कोणत्याही समाजाचा असू द्या, सामाजिक तिढा कोणत्या प्रकारचा निर्माण होऊ नये आणि हा जर झाला तर सामान्य जनतेला त्रास होते आणि याच्याकरता पोलीस प्रशासनानं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या प्रमाणात अटक करण्यात यावी। जे काय असेल यांच्या प्रश्न आहेत, जे काही त्यांची समजा ते नोंदणी आहे, समजा आरोपीपत्र आहे, त्याच्या हिशोबानं कार्य करावं अशी सगळ्या जनतेची इच्छा आहे। आम्ही चाललो होतो तर त्यानं कट मारली तिथून आदाडा प्लाझा समोरून ते सिटी हॉटेलच्या पाशी, आणि तिथून त्यानं कट मारली। मग लगे माझा मुलगा त्याला म्हणतो की कट का बरं मारली बाबा, माझ्यासोबत माझे लहान लेडीजचे मुलं येतं। तर मग त्यानं शिवीगाळ चालू केला। तसं म्हणल्यानंतर लागलं का, म्हणजे तुम्हाला लागलं तेव्हा पाहून घेऊ। नंतर त्यानं शिवीगाळ चालू केल्यानंतर माझ्या मुलानं गाडी उभी केली आणि त्याला विचारलं की तू एकदम शिवीगाळ का करतो। नंतर लगेच त्यानं मारहाण चालू केली। आता काय मागणी आहे? आता मागणी एवढीच की आरोपीला सक्त सजा देणे आणि लवकरात लवकर त्याला आरोप करणे। किती लोकांनी मारहाण केली? SP ने केली, दाखल केलं। किती लोकांनी मारहाण केली तुम्हाला? मला 2 मुलं 16-17 जण होती। माझ्या याच्यावर एकच मुलगा होता आणि तिकडं 2 बाया होत्या, एक म्हातारी 80 वर्षाची आणि एक बाई होती आणि 15-16 जण होते। ती माझ्या मुलाला काय सांगितलं तुम्हाला? देतो म्हणून, गुन्हा दाखल करतो म्हणून। 307 गुन्हा आणि त्याच्या पूर्ण जे दुकाने आहेत ते अतिक्रमाच्या ते हटवण्यात येण्याचे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी बालाजी ठेंगडे, वाशिम।